जयेश आणि आदेश अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करते. ड्रीम 11 माजीवाडा संघाकडनं प्रथम विकेट जोडी, प्रथम सलामवीर जोडी तुम्ही पाहत आहात, जयेश आणि आदेश. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवर मनीष यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पहिला षटक नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेचा दडपण असेल, त्या दडपणाला विरोध होऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनीष यावेळेस षटकाची जबाबदारी उचलत असताना. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. पहिल्या डावाला इथे सुरुवात होते. सामोरे जाईल स्ट्राईक एंडला फलंदाज जयेश, ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंडला आदेश, अशी ही सलामवीर जोडी. जयेश सामोरं जाईल मनीषाच्या पहिल्या चेंडूला. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना पहिल्या डावातील पहिला चेंडू, पहिल्या डावाला इथे सुरुवात होत असताना गोलंदाज सज्ज मनीष. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम टोलवला गेलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाचा श्री गणेश होते. धाव फलकाला सुरुवात होते. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. त्या विरोधात सामोरे जाईल फलंदाज आदेश. आताच्या काळामध्ये नक्कीच साजेशी खेळी करतो, आपल्या संघासाठी चांगली खेळी करत असतो. इन्फॉर्म मध्ये हा फलंदाज, त्या समोर गोलंदाजी करावी लागेल त्या विरोधात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस हा चेंडू विचारात्मक पद्धतीने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये खंबल निर्माण झाली आणि त्याचा उपयोग दोन्ही फलंदाजांनी केला. 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूंच्या अखेरीस जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च होत आहेत. प्रत्येक चेंडू मागे नक्कीच एक्स्ट्रा धाव जर खर्च होते तर ही चुकी असणार आणि ही चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते. कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले कोलशेत संघाने देखील खूप साऱ्या मिस्टेक केल्या. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न अप्रतिम. चेंडू सरळ वेध घेतोय, सीमारेषा पार. 4 धावांसाठी जातोय चौकार. धाव फलक यावेळेस वेगाने वाढतोय, तो म्हणजे 7 या आकड्यावरती जातोय. 7 धावा लागल्या जातात 3 चेंडूंच्या अखेरीस धाव फलकावरती. मनीषाच्या चेंडूवरती हा आक्रमक प्रहार, नजाकत दाखवली फलंदाज आदेशने. फलंदाज आदेश पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. गोलंदाज मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू, पॉवर प्लेचा दडपण, त्या विरोधात गोलंदाजी करतोय. 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने, चांगला समाचार, आणखीन एक चौकार. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाते. 4 धावाने संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते, ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 11 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. धाव फलक यावेळेस वेगाने वाढत असताना ड्रीम 11 माजीवाडा संघाचा मनीष यावेळेस मागाडा ठरतो या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवरती आलेत आणि त्याच कारणाने 11 धावा येथे त्याने खर्च केलेत. पुन्हा एकदा सज्ज असेल आदेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी. वैयक्तिक लागोपाठ 2 चौकारांवर खेळतोय. हॅट्रिक बॉल, यावेळेस चौकारांचे हॅट्रिक संपादन होईल का? गोलंदाज सज्ज असेल मनीष. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या षटकातील. मनीषाच्या कोठ्यातील सज्ज असेल खेळण्यासाठी आदेश, ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेच. चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा हा फलंदाज आदेश. चांगलं अभेद्य क्षेत्ररक्षण लावून घेत असताना गोलंदाज मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नव्हता, त्याच कारणाने बीट होतोय फलंदाज. परंतु 1 धाव इथे धावली जाते. एका धावेने धाव फलक हलतोय, तो म्हणजेच 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच एखादा मोठा फटका आला तर धाव फलक खूप वेगाने वाढू शकतो. 12 धावा आतापर्यंत लागलेत स्कोरबोर्ड वरती.
धाव फलक तुम्ही पाहू शकता 12 वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू अप्रतिम टॅप टू द गॅप शोधून काढलाय. सीमारेषेचा वेध घेणारा हा चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार, दर्जेदार चौकार. संघाची धाव संख्या वाढते ती म्हणजेच 16 या 11 वरती जाऊन पोहोचते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये. मनीष यावेळेस माघारा ठरतोय. आदेश यावेळेस आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 16 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर ड्रीम 11 माझीवाडा संघ, त्या विरुद्ध आपण पाहतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले माझीवाडा संघाला फलंदाजीसाठी. आणि आतापर्यंत क्षेत्ररक्षण इथे फार काही चांगला झाला नाही, कारण 16 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेलेत आणि जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा सुद्धा धान्य चुकी केली होती आणि त्याच कारणाने आदेशाने 2 चौकार सुद्धा खेचले होते. सज्ज असेल गोलंदाज. यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? 17 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज क्रमांक 2 जयेश षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील त्याच्या षटकातील, त्याच्या कोठ्यातील 5 चेंडू शिल्लक असतील. जयेश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिली जयेशाची गोलंदाजी अप्रतिम आहे नक्कीच, परंतु या सामन्यामध्ये ती सिद्ध करावी लागेल, कारण समोर फलंदाज तुम्ही पाहू शकता. यावेळेस हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित निर्धाव चेंडूची ते सांगत होते. धाव फलक थांबलेला तो म्हणजे 17 या आकड्यावरती. जयेश यावेळेस गोलंदाजी साठी सज्ज. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली. या षटकामध्ये कुठेतरी रोखायला हवं. जर मालजीपाडा संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर या षटकामध्ये जयेश याला कमबॅक करायला हवं, कारण की या षटकामध्ये जर 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर नक्कीच कठीण ठरू शकतं नंतर आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला. कारण की तुम्ही पाहिलं तर 17 धावा लागल्या जातात स्कोरबोर्ड वरती. पुढचा चेंडू शिल्लक. यावेळेस 6 चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. 1 धाव इथे धावून पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं इथे. 1च धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावण्या संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज सज्ज असेल जयेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले. जबरदस्त षटक हाताळताना दोन्ही फलंदाजांनी ते बांधून ठेवले, जखडून ठेवलंय जयेश याने आपल्या या षटकामध्ये. एका बाजूने यावेळेस 6 फटका. अप्रतिम 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 षटकार. पंचांचा इशारा येतोय षटकार. 6 धावांसाठी फटका सजवला. धाव फलक यावेळेस वेगाने वाढतोय, तो म्हणजेच 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा लागल्या जातात स्कोरबोर्ड वरती. आदेश ऑन फायर यावेळेस आक्रमक गतीने वार करत असताना गोलंदाजांवरती. जयेश आणखीन एक प्रहार. चेंडू हा सुद्धा जाईल सीमा पार. षटकार. फलंदाज आदेश यावेळेस थंडीमध्ये गरमी देत असताना गोलंदाज जयेश याच्यावरती वार करत असताना लागोपाठ 2 षटकार ठोकतोय फलंदाज आदेश. यावेळेस आक्रमक खेळी करत असताना आपल्या संघासाठी धाव फलक वेगाने वाढतोय. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल जयेश याच्या कोठ्यातील. शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याची प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतः एसटी रक्षक येतोय, झेल संपादन करतोय आणि आता मात्र आदेश यासारख्या वादळाची खेळी इथे समाप्त होते. आदेश नक्कीच वादळ निर्माण करत होता खेळपट्टीवरती, तो वादळ इथे कुठेतरी शांत केला गोलंदाज जयेश याने. धावा खर्च केल्या या षटकामध्ये जवळपास 14. धाव फलक तुम्ही पाहू शकता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांची समाप्ती होत्या. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ड्रीम 11 माझीवाडा संघ 30 धावा धाव फलकावरती लागत असताना
नवीन फलंदाज ज्यावेळेस मैदानामध्ये जातोय त्याची जागा भरून घेण्यासाठी कल्पेश यावेळेस मैदानामध्ये जात असताना फलंदाजी साडी क्रमांक 3चा हा फलंदाज यात्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. मागच्या षटकामध्ये जर वार्तालाप केली तर जबरदस्त फटकेबाजी केली फलंदाज आदेश याने. लागोपाठचे 2 षटकार समीकरण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बदलवला. नक्कीच 30 धावांवरती स्कोरबोर्ड नेऊन ठेवला. 30 धावा लागल्या जातात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करतोय ड्रीम 11 माजीवाडा संघ. गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला दीपेश गोलंदाजी स्वीकारतोय. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता कल्पेश कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल, कशा प्रकारे अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. यावेळेस मिस फील्ड जिथे फलंदाज बाद झाला असता. आणखीन एक चुकी, अजूनही 2 धावा इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात जातील. 2 धावा यावेळेस ऍड होतील धाव फलकावरती, ती म्हणजेच 32 धावा लागल्या जात आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात नक्कीच धावा इथे खर्च केल्या जात आहेत. जिथे फलंदाज बाद झाला असता, झेल टिपला असता, तर एक फलंदाज बाद झाला असता 2 धावा थांबवू शकले असते तुम्ही, परंतु तसं काही इथे समीकरण झालं नाही. इथे तुम्ही पाहिलं तर 2 धावा खर्च झाला, फलंदाजाला जीवनदान भेटला, तो फलंदाज ऑन स्ट्राईक. आणि या वेळेस त्याच्या बॅटमधून आलेला हा फटका अप्रतिम, सरळ सीमा पार षटकार. जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज यावेळेस मैदानामध्ये कल्पेश आल्या पहिल्या चेंडू वासूनच नक्कीच हाणामारी करण्यासाठी हा गणला जातो. आणि तेच इथे कैवल्य सादर करतोय. षटकार येतोय त्याच्या बॅटमधून, धाव फलक वेगाने वाढतोय, तो म्हणजेच 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 38 धावा लागल्या जात आहेत. तब्बल या षटकामध्ये 8 धावा कुठल्या गेल्यात 2 चेंडूंमध्ये. दीपेश याच्यावरती आक्रमण प्रहार केला आणि यशस्वी ठरलाय फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने आणखीन एक प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, मोठा येतोय फटका, षटकार. कल्पेश ऑन फायर. यावेळेस कल्पेश आक्रमक केली करत असताना आपल्या संघासाठी धाव फलक 44 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 44 धावा लागल्या जातात यावेळेस धाव फलकावरती. लागोपाठचे 2 षटकार यावेळेस फलंदाज कल्पेशाच्या बॅटमधून. आणि ही नक्कीच चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाची, ज्याने झेल सोडला होता. मनीष राऊत या क्षेत्ररक्षकाने तिथे झेल सोडला. नक्कीच तो विचार करत असेल. त्यानंतर 14 धावा कुठल्या गेलेत फलंदाज कल्पेशाच्या बॅटमधून. अजूनही तो कल्पेश यावेळेस खेळपट्टीवरती उभा वादळ निर्माण करतोय फलंदाजीच्या सहाऱ्याने. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय फलंदाज कल्पेश इथं बीट होतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. पुन्हा एकदा सज्ज असेल दीपेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अजूनही 2 चेंडू इथे शिल्लक असतील आपल्या षटकातील. दीपेशच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. फलंदाज कल्पेश पुन्हा असेल स्ट्राईकला. जीवनदानाच्या साहाय्यावर वैयक्तिक 14 धाव संख्येवरती खेळतोय. धाव फलक तुम्ही पाहू शकता 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. यावेळेसचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त 1 धाव इथे धावून पूर्ण केली जाते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 1च धाव इथे अर्जित होईल. 45 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय धाव फलक. प्रथम फलंदाजी करत असताना ड्रीम 11 माजेवाडा संघ. 45 धावा लागल्या जातात यावेळेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दीपेशाच्या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस प्रतिम देखला स्ट्रोक, आणखीन एक तिसरा षटकार. कल्पेश ऑन फायर यावेळेस दिसून येतो या सामन्यामध्ये. आपलं वैशिष्ट्य आणि आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना धाव फलक वेगाने वाढतोय. 51 धावांवरती जाऊन पोहोचतोय.
काय फटका खेचला, अप्पर कट. वीरेंद्र सेहवाग या फलंदाजाची आठवण करून देणारा हा फटका कल्पेशाच्या बॅट मधून येतोय. कल्पेश वैयक्तिक 21 या धाव संख्येवरती खेळतोय. 6 चेंडूंचा सामना केलाय, 21 धावा टब्बल कुठले ते 6 चेंडूंमध्ये जबरदस्त खेळी करतोय आपल्या संघासाठी. तर एका बाजूने जयेश अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 6 धावा आपल्या संघासाठी जोडलेत. तो जयेश यावेळेस स्ट्राईक एंडला असेल तर गोलंदाजी मार्कवर विक्रांत यावेळेस गोलंदाजी मार्कवर. शेवटचा हाणामारीचा षटक ज्याला म्हटलं जातं, तोडूफोडू षटक ज्याला म्हटलं जातं. फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी तयार असतात या षटकामध्ये. तोच षटक यावेळेस घेऊन येते गोलंदाज विक्रांत. जयेश ऑन फायर यावेळेस समोरच्या दिशेने अप्रतिम फटका, देखना फटका. 4 धावांसाठी निघून जातोय चौकार. धाव संख्या वेगाने वाढतीये. 55 धावा लागल्या जात आहे स्कोर बोर्ड वरती. 55 धावा एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस दिसतोय ड्रीम 11 माजीवाडा संघ. मोठा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत त्या फलंदाजांना यश इथे प्राप्त झालाय. गोलंदाजी इथे फार काही चांगली झाली नाही, कारण की एका बाजूने जर पाहिली तर कल्पेशाची फलंदाजी अप्रतिम. जयेश ऑन फायर यावेळेस. आणखीन एक ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, ताकद एवढी की जाईल बाहेर. हा देखील चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. अप्रतिम परफेक्ट शॉट ज्याला म्हटलं जातं, तोच फटका यावेळेस निघून आला. संघाची धाव संख्या डायरेक्ट जाऊन पोहोचते 61 या धाव संख्येवरती. 61 धावा लागल्या जात आहेत यावेळेस. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाविरुद्ध ताबडतोब खेळी करत असताना, आक्रमक खेळी करत असताना ड्रीम 11 माजीवाडा संघाचे फलंदाज. कारण आदेश हा बाद झाला, त्यानंतर कल्पेश याने वादळ निर्माण केलं 3ऱ्या षटकामध्ये. त्यानंतर या षटकामध्ये अप्रतिम खेळी करतोय जयेश. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. पुढे येऊन हा देखील अप्रतिम. आणखीन एक षटकार, दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे खेचला जातोय फलंदाज जयेशच्या बॅट मधून. जो जयेश मागच्या सामन्यामध्ये नक्कीच अप्रतिम फटकेबाजी. जयेश मागच्या षटकामध्ये काही काल शांत होता, तो इथे मात्र गरम झालाय, तो इथे आक्रमक झालाय. त्याच्या बॅट मधून या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेलेत. गोलंदाज विक्रांत याच्यावरती प्रहार आणि प्रत्येक प्रहारावर यशस्वी ठरलाय फलंदाज जयेश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा षटकारांचे हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज विक्रांत. 4था चेंडू यावेळेस 6 चेंडू, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणार नक्कीच. हा एस वाईडचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर. धाव फलक हालेल तो म्हणजेच 68 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचतो. 68 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक धाव फलक यावेळेस उचली घेत असताना 68 धावा ड्रीम 11 माजीवाडा संघ. आणि त्याचं श्रेय जाईल कल्पेश आणि जयेश या फलंदाजाला. अप्रतिम खेळी करतोय जयेश. शेवटच्या स्लॉगिन ओव्हर मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी तर ती जयेश सारखी करावी असे दाखवून देतोय. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला केलून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस सहजरित्या पूर्ण होतील का. पंचांचा इशारा नक्कीच. सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक वेगाने वाढतोय तो म्हणजेच 70 धावा यावेळेस लागल्या जात आहेत धाव फलकावरती. धाव फलक 70 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही गोलंदाज सज्ज. यावेळेस 6 चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आता मात्र कुठेतरी चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला गोलंदाज विक्रांत याने. कुठेतरी त्याला गती आणि अचूक टप्प्यावरती हा चेंडू आदळला आणि त्याच कारणाने फलंदाज बीट झाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज सज्ज असेल विक्रांत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू तर सामोरे जाईल कल्पेश.
जयेश यावेळेस सामोरे जाईल, यावेळेस ऑन साइडला भिरकावला, हा देखील जाईल. 6 धावांसाठी हा एस षटकार. पहिला डाव इथे संपला जातोय. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता, 76 धावा आणि 77 धावांचा एक मोठा डोंगर रचला जातोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक धाव फलक तुम्ही पाहू शकता ड्रीम 11 माजीवाडा संघाने बनवलाय, तो म्हणजेच 76 धावा आणि 77 धावांचा आव्हान रचला जातोय, तो म्हणजेच देवेश स्पोर्ट्स माजीवाडा संघाकडनं. तर यानंतरचा डाव आम्ही ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक भरत सर. हॅलो, धन्यवाद आदेश. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 पर्व 5व आणि दिवस आजचा हा दुसरा आणि काय धुमाकूळ घातलाय ड्रीम 11 माजुडा संघ. काय बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश ज्याने 10 चेंडूंमध्ये 30 धावांची तुफानी खेळी गेली. तदनंतर आला तो म्हणजेच आदेशने सुद्धा 8 चेंडू आणि तब्बल 24 धावा त्याच्या या 8 चेंडूमध्ये त्यांनी कुठून काढल्या. आणि तदनंतर मात्र कल्पेश काय फलंदाजी केली. 6 चेंडू आणि 3 षटकारासह 21 धावांचं योगदान कल्पेशच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाला. तर एक गडी बाद 76 धावा म्हणजे आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील संपूर्ण स्पर्धेमधील हायेस्ट उच्चांक स्कोर म्हणजेच ड्रीम 11 माजुडा संघाचा उच्चांक स्कोर. या 2 दिवसाचा हा उच्चांक स्कोर असणार आहे 76 धावा आणि 77 धावांचा आता मात्र पाठलाग करायचा आहे तो म्हणजे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. तर जी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा रसिक प्रेक्षक मायबाप ही स्पर्धा अनुभव घेत आहेत या स्पर्धेचा आणि या स्पर्धेला दाद देत आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माजुडा गावातून डॅनिस बाळकुंब स्पोर्ट्स 40+ मध्ये खेळत असतात तर डॅनिस डिसूजा यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत ड्रीम्स 11 माजुडा या संघाला. तर दीपू आणि आदेश ही सलामीची जोडी देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची. आणि या 2 फलंदाजांना सुद्धा तशाच प्रकारे आक्रमण करावं लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान प्रस्थापित करायचं असेल, राखून ठेवायचं असेल. तर ज्या प्रकारे ज्या खेळी गेली होती ना जयेश, आदेश आणि कल्पेश या फलंदाजांनी तशाच प्रकारची खेळी खेळावी लागेल. दीपू ऑन स्ट्राईक, अनिकेत स्ट्रायकर गोलंदाज पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होत असताना आयटम विकेट यावेळेस खोळवर टाकला. चेंडू खोदून खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर इथं चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न पायाच्या माध्यमातून आणि नक्कीच एक धाव घेऊन इथे दीपू स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेश करतोय. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळजवळ 19च्या
सरासरीने धावांचा पाठलाग करावा लागेल मालजीपाडा या संघाला आणि त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस आदेश दुसरा बॉल यावेळेस पहा भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे नो नो घोषित एकावर एक फ्री 2 धावा इथे बहाल करण्यात येत आहेत मालजीपाडा या संघाला आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा दीपू कशा प्रकारे समाचार घेईल ते पाहावं लागेल 3 धावा धावफलकावरती नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 पर्व 5 रजनी क्रिकेटची ही स्पर्धा नक्कीच प्रत्येक टीमला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये आपण सहभाग आपला दर्शवावा आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सुद्धा खेळण्याची संधी प्राप्त व्हावी तर ज्या ज्या टीम्सने इथे नामांकन केलं होतं आणि अंतिम क्षणी ज्यांनी माघार घेतली या स्पर्धेतून अशा संघांना पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण इथे बॅन करत आहोत पुढचे 5 वर्ष ते संघ खेळताना दिसणार नाहीयेत तो एक संघ म्हणजेच कमलेश पॅकर्स संघ ठाणे आणि दुसरा संघ म्हणजेच मंच स्पोर्ट्स ढोकाळी संघ या 2 संघांना आपण पुढचे 5 वर्ष खेळताना पाहणार नाही आहोत या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आलेली ही माहिती आम्ही रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय वळूया मॅचकडे 24 चेंडू आणि 77 धावांचं भलमोठं डोंगर उभं केलंय ते म्हणजे ड्रीम्स 11 माजुडा या संघाने आणि त्याचं पाठलाग करत असताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ फुल टच बॉल फ्री हिटचा बॉल होता मात्र इथे मिस होतोय बॅट्समन मात्र इथे शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल दरम्यान 1 धाव नक्कीच देऊन जातीये लेगबाईसच्या रूपाने तर 1 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय 4 धावा धावफलकावरती अनिकेत नो चेंडू हाताळल्यानंतर मात्र पुन्हा एकदा वापसी करत असताना आपल्या षटकामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला ड्रीम्स 11 या संघाला यावेळेस फुलटच बॉल खराब चेंडू योग्य नसियत चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट रीजन मध्ये चेंडू विजयी होईल का क्षेत्ररक्षक मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी स्वतःला झुकून इथे मात्र चेंडू अडवला जातोय नक्कीच आपल्या संघासाठी इथे 2 धावा रोखण्याचं काम करतोय पहा गेले 2 चेंडू आपण पाहतोय ना बॅक टू बॅक 2 चेंडू फुलटॉस होते मात्र इथे दोन्ही चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला नाहीये मला वाटतं हा दबाव आहे की आपण 77 धावाचा पाठलाग करतोय याच कारणास्तव आपण फलंदाजी करत असताना मालजीपाडा संघाचे दीपू आणि आदेश हे 2 बॅटर मात्र यावेळेस पहा देखना स्ट्रोक क्रिकेटचं नजाकत क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा निशा पार यावेळेस मात्र दीपूच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार अशाच प्रकारची खेळी खेळावी लागेल मालजीपाडा या संघाला आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी दीपू या बॅट्समनला आणि या 4 धाव्याने आता मात्र धावफलक पुढे सरकतोय 10 धावा बिनबाद 10 धावा धावफलकावरती दीपू चांगली फलंदाजी आता मात्र करत असताना अनिकेत त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस लोअर फुलटॉस ऑलॉन्टी कार्पेटने खेळून करतोय लॉंग ऑफ रिझम मध्ये थोडासा फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक मात्र दुसऱ्या घाव घेण्याचा कोणताही पावित्रा या 2 बॅट्समन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये दरम्यान 11 धावा धावफलकावरती लास्ट टू गो शेवटचा बॉल अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल घेऊन सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकातील शेवटचा बॉल राईट टर्म ओव्हर दी विकेटने अनिकेत आदेशसाठी यावेळेस पहा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल पंच सांगतायत की हाफ वाईड बॉल पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ऑफिशियल पंच राजेश कदम सर आणि त्याच बरोबर आपण पाहतोय म्हणजे संतोष सर एक चांगले कोच आहेत लेदर क्रिकेट बऱ्याच खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं यावेळेस मात्र नरेश स्मृती चषकामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये एक दर्जेदार पंचांची भूमिका
दरम्यान फुलटॉस बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल काऊ कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. सुरेख फलंदाजी नक्कीच 19 च्या पाठलाग करायचा होता. 19 धावसंख्येच्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, मात्र फक्त आणि फक्त 14 धावा यावेळेस धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आणि 16 धावा एक जमेची बाब म्हणजेच बिनबाद 16 अशी धावसंख्या उभी करतोय तो म्हणजेच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. आणि अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल जर ह्या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर याच प्रकारची खेळी खेळावी लागेल. दीपू चांगला लयमध्ये आपल्याला दिसतोय. दीपूच्या बॅटमधून नक्कीच एक चौकार आला आणि एक चौकार आदेश या बॅट्समनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रसाद. 18 चेंडू आणि 61 धावा. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू 61 धावा. जवळजवळ 20.35च्या सरासरीने आता पाठलाग करावा लागेल मालजीपाडा या संघाला. त्याच प्रयत्नामध्ये सलामीची जोडी दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर एक एक चौकाराच्या साहाय्याने नक्कीच खेळतायत. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती प्रसाद. यावेळेस मात्र हाफ ट्रॅक होता. शॉट ऑन पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट रिजनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. दीपू ऑन फायर. दीपू सांगत असताना सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. मालजीपाडा घोडबंदर पट्ट्यातील एक छोटस गाव आणि त्या गावातून आलेला हा दीपू आणि त्याला साथ देत असताना आदेश. काय बॅटिंग होतीये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर 7 धावेने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होत असताना 22 धावा धावफलकावरती. खूप चांगलं लाईव्ह प्रत्यक्षित आपण पाहतोय. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेक्निकल टीम प्रेम सूरज आणि जगदीश साई प्रीतच्या माध्यमातून. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा प्रसाद दीपू साठी. यावेळेस मात्र जागते रहोचा आदेश देताना हा बॉल स्विंग अँड मिस. मातीचा सुगंध देत असणारा हा बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी. गुडलेंद स्पॉटवरून चेंडू इतकी उसळी घेतली ना की फलंदाजाने बॅट फिरवण्याआधी चेंडू बिसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपर मात्र इथं दक्ष. खूप चांगली विकेट किपिंग यष्टांच्या मागे. दरम्यान कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रसाद यांच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा बॉल स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरी. काय वेग आहे, काय वेग आहे. अफलातून वेग. प्रसाद. पहिला चेंडू आपण पाहिला असेल तर शॉर्ट ऑफ लेद होता. खूप जागा बनवून दिला आणि त्याच्यावरती मोहर उमटवली 6 धावांची दीपू या बॅट्समनने. मात्र तदनंतर काय वापसी केली गोलंदाजांनी. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. यावेळेस मात्र फुलरलँडचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार षटकार. दीपू ऑन फायर. काय फलंदाजी करतोय. या 6 धाव्याने आता मात्र धाव फलक वेगाने फ्लाय होत असताना 28 धावा 77 धावांचा पाठलाग करतोय. या क्रुशियल मॅच मध्ये सुपर 5 मध्ये कोणता संघ पदार्पण करेल ना थोड्याच वेळात आपल्याला समजेल. एका बाजूला मालजीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 माजिवडा संघ. दोन्ही गावांमध्ये एम आहे पहा, माजिवडा आणि मालजीपाडा. कोणताही संघ विजय होऊ द्या, मात्र विजय इथे होईल तो म्हणजेच क्रिकेटचा. विजय इथे होईल तो म्हणजेच नरेश स्मृती चषकाचा. दरम्यान यावेळेस मात्र फुलटॉस बॉल भिरकावून द्यायचा होता, मात्र तितकंसं एलिव्हेशन इथे मिळत नाहीये फलंदाजाला. अलॉन कार्पेटने खेळून काढतोय. दरम्यान डीप मधून खूप वेगाने चेंडूवरती धावून आला. दरम्यान एक धाव इथे अंकित केली गेली आहे, ती म्हणजेच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाच्या स्कोर कार्ड वरती. 29 धावा लास्ट गो. प्रसाद बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. लास्ट गो शेवटचा बॉल घेऊन सज्ज यावेळेस आदेशसाठी. आणि यावेळेस मात्र आदेशने सुद्धा भिरकावून दिलंय. मात्र इथे
चांगलं क्षेत्ररक्षण, काऊ कॉर्नरिझम मध्ये चांगली फेक, धावचीची संधी, मात्र इथे थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला माजुडा संघाकडून, थोडासा लेझी थ्रो इथे पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये दीपू आणि आदेश. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच मालजीपाडा या संघाला, ते म्हणजे 46 धावा. गोलंदाजांचं विश्लेषण आपण पाहिलं ना तर अनिकेत याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद याने 15 धावा खर्च केल्या. जवळजवळ 31 धावा कुठल्या गेल्या या 2 षटकांमध्ये. आणि जर आपण विचार केला ना तर ड्रीम 11 माजुडा हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये त्यांनी सुद्धा 16 धावा अंकित केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा अंकित केल्या गेल्या होत्या. म्हणजेच माजुडा संघाच्या 1 धाव जास्त इथे देवेश स्पोर्ट्स मालजीपाटाचा स्कोर कार्ड आम्हाला सांगत असताना खूप चांगलं गुणलेखन अमित यांच्या माध्यमातून आमच्या समवेत गोल्डन फिंगर ऑफ कासर वडवली जयवंत दादा आणि त्याचबरोबर अमित. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त सन्मानजनक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस दीपू यांच्या माध्यमातून. आदर्श मागच्या मॅचचा हिरो आणि या स्पर्धेतील पहिलं सेलफोन घेणारा हाच तो गोलंदाज आदर्श, माजुडा गावाचा आदर्श. सलग 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा हा मानकरी. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता, डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय, 1 बाउन्स, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, चौकार. एका बाजूने आक्रमण चालू आहे आदेश याच्या बॅट मधून आणि या 4 धाव्याने आता मात्र धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा धावफलकावरती, आणखीन 41 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. जर आपण विचार केला ना पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा कुठल्या गेल्या होत्या ड्रीम 11 माजुडा या संघाकडून आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा कुठल्या गेल्या मालजीपाडा या संघाकडून. मात्र तदनंतर मात्र काय आक्रमण झालं होतं ते म्हणजे जयेश आणि कल्पेश या 2 फलंदाजांच्या माध्यमातून तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या सनी याच्या 3ऱ्या षटकामध्ये आणि तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या विक्रांत याच्या गोलंदाजीवरती. तसंच चित्र इथे पाहायला मिळेल का, शक्यता आहे का, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत मालजीपाडा संघाचे. एका बाजूला दीपू तर दुसऱ्या बाजूला आदेश आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये ना ती कुवत आहे, ती क्षमता आहे चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर नेण्याची. आणि तोच प्रयत्न इथं करावा लागेल आपल्या गावासाठी खेळताना. आपल्या गावाला कसा विजयाच्या दिशेने नेता येईल ना ते इथे दाखवून द्यायचे मालजीपाडाच्या या 2 वाघांना. यावेळेस मात्र फ्लोरलेनचा बॉल, आदर्श एक आदर्शमय कामगिरी करत असताना अलाउंड गार्डने खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी, डायरेक्ट हिट जर झाला असताना तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र सुखरूप आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. दरम्यान 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती आदर्श, ज्याने मागच्या दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं आहे. यावेळेस स्विंग अँड मिस का मला 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं आहे ना त्याचं इथे जिवंत उदाहरण देत असताना आदर्श. टेनिस क्रिकेट मॅचेस मध्ये ना आपण खूप कमी वेळा पाहतो की गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच मिळाले, कारण की का असं एकच षटक टाकायला मिळतं, 6 चेंडू फक्त टाकायला मिळतात आणि या 6 चेंडूंमध्ये अग्निपरीक्षा असते गोलंदाजांची, कारण आक्रमण होत असतं फलंदाजांकडून. आणि अशा वेळेस मात्र शरीराचा वेध असणारा बॉल, पायचीची अपील आणि इथे अपील स्वीकारली जाते. पहिला मोहरा गारद होत असताना आदेश याच्या रूपाने 38 या धावसंख्येवरती LBW च्या रूपाने इथे मात्र पहिला मोहरा गारद करत असताना आदर्श या गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेन. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मन मोहित केले या गोलंदाजाने. संघ कोणताही असू द्या, मात्र त्या संघाच्या विरोधामध्ये कामगिरी करत असताना ना काय कामगिरी केले, अफलातून कामगिरी. दरम्यान 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूंमध्ये धावा आता हव्या असणाऱ्या विजयासाठी, त्या म्हणजेच 39 धावा.
7 चेंडू 39 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये संघनायक समीर यावेळेस खेळपट्टीवरती, यावेळेस पहा आणखीन एक LBW ची अपील आणि यावेळेस सुद्धा अपील स्वीकारली जातीये. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन मालजीपाडा या संघाचं. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी झाली, आदर्श अफलातून गोलंदाजी. अफलातून कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी. गेल्या 3 मॅचचं मी विश्लेषण करेन या गोलंदाजाचा. आदर्श ड्रीम 11 माजुडा या संघाचा गोलंदाज, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 4 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि ते महत्वपूर्ण 2 गडी होते कुलशेत संघाचे. प्रणव आणि अजित अणकेज. तदनंतर मात्र अफलातून गोलंदाजी, दुसऱ्या मॅच मध्ये 2 धावा आणि 3 गडी बाद केले. हॅट्रिक, विकेट हॅट्रिक घेतली होती. दरम्यान वळूया मॅच कडे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 39 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस मात्र पहा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र तिथं क्षेत्ररक्षण खूप चांगलं रोहित यांच्या माध्यमातून इथे गोलंदाजी. आणि पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव, 39 धावा. आता मात्र 38 धावांची आवश्यकता असणार आहे. उर्वरित 5 चेंडू. सनी यावेळेस स्ट्रायकिंग इनला, यावेळेस पहा स्विंग अँड मिस. फुलर लेनचा बॉल होता, खेळायचा होता ऑन साइडला, मात्र बॅट उचलण्याआधीच चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं चेंडू 1 धाव, दुसरं बॉल डॉट. दरम्यान 4 बॉल 38 रन. फक्त आणि फक्त औपचारिकता. या मॅच मध्ये स्वप्न इथे साकार होत असताना ड्रीम 11 माजुडा संघाचं आणखीन एक डॉट डिलिव्हरी. रणजित स्मृती चषकामध्ये अफलातून कामगिरी केली होती. 100 धावा कुठल्या गेल्या होत्या याच संघाकडून. आणि यावेळेस सुद्धा आजच्या दिवसामध्ये पहा सकाळपासून हा संघ खेळतोय आणि सकाळपासून खेळत असताना आज या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या संघाला, आपल्या गावाला इथे सुपर 5 मध्ये नेण्यापासून काही अंतर दूर. दरम्यान यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू, पायचीची अपील आणि इथे पुन्हा एकदा अपील स्वीकारली जातीये. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरं विकेट, तिसरा मोहरा इथे गारद होत असताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाचा. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. यावेळेस रोहित, 1 चेंडू शिल्लक आहे आणि फक्त औपचारिकता. कारण की धावा आता करायच्या असतील त्या म्हणजे 38 धावा. 1 चेंडू आणि 38 धावा. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती तग ठोपून उभा आहे तो म्हणजे ड्रीम 11 माजुडा संघ. शेवटचा बॉल रोहित, लास्ट गो. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र पाहावं लागेल झेल होईल का. आणि इथे मात्र झेल ड्रॉप. काय होईना, मात्र इथे विजय संपादन करत असताना सुपर 5 मध्ये पोहोचणारा हा या स्पर्धेतील दुसरा संघ ठरतोय, तो म्हणजेच ड्रीम 11 माजुडा संघ. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर धारावे स्पोर्ट्स धारावे या संघाने नरेश स्मृती चषकामध्ये सुपर 5 मध्ये जाण्याचा मान पटकावला. आणि यावेळेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ड्रीम 11 माजुडा संघाने या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये जाण्याचा मान पटकावला. तर नरेश स्मृती चषकाच्या सर्व सभासदांनी, सर्व कमिटी मेंबर्सने कुठं जायचं नाहीये. विनंती असणार आहे, आपली एक मीटिंग आहे तातडीची, आपण मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे.
हार्डलक देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ मात्र खूप चांगला खेळाचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मात्र काहीशा फरकाने आपण मात्र या स्पर्धेमधून बाद झालात. हार्डलक. मात्र नेक्स्ट स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा. तर बघूया मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने अफलातून स्टार्ट करून दिली आणि मालजीपाडाच्या गोलंदाजावरती तुटून पडला तोच ड्रीम 11 माजुडा संघाचा ज्याने 10 चेंडूंमध्ये 30 धावांची तुफानी खेळी केली. जयेश सलामीचा बॅट्समन जयेश. तसेच सेलफोन जी मागची मॅच झाली होती त्यामध्ये विकेट हॅट्रिक ज्याने घेतली होती. जयेश तुफानी खेळी 30 धावा कुटुंब काढल्या आणि समोरच्या संघ